नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहे रे. तर आज तुम्हाला मी फुल प्रिंट्सची कटिंग शिकवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना जर ब्लाऊज शिकायचा असेल तर जरूर माझे व्हिडिओ पाठवा खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने. तर आपण ही आज जी आहे ती फुल प्रिंटची कटिंग शिकणार आहोत पेपर कटिंगवर. आणि आपण ही जी कटिंग आहे ही 30 आणि 32 छातीच्या मापाला येणारी ही फुल प्रिंटची कटिंग आहे. तर आपण सगळ्यात आधी तुम्हाला म्हणतेच पेपर घ्या, टेप घ्या आणि एक स्केच पेन घ्या आणि पट्टी घ्या आणि मापाचं ब्लाऊज घ्या. तर आता मी तुम्हाला म्हणतेच की 30 आणि 32 ह्या मापाची आपल्याला इथे दाखवणार आहे. थोडा अर्धा इंचाचा फरक असतो, जास्त फरक राहत नाही. तर तुम्हाला मी सांगते की याच्यावर किती शोल्डर घ्यायचं आणि हे फुल प्रिंटची कटिंग कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला. बघा, हा पेपर घेतलेला आहे आपण. हा पेपर घेतला आहे त्याचा एक हा पेपर घेतलेला आहे. या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेणार आहोत सरळ आधी पहिल्यांदा. बघा, या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे. ही लाईन ओढून घेतली, तुम्हाला दिसतच असेल ही लाईन ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्या लाईनवर आपल्याला उंची घ्यायची आहे. तर साधारण उंची किती घ्यायची? आता त्यांची उंची साधारण हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याची उंची आहे, त्यांची उंची आहे 5 फूट. तर आपल्याला इथे उंची त्यांची किती घ्यायची आहे? 12.5 आणि त्याच्यात 1 इंच म्हणजे 13.5. तर किती घ्यायची आहे आपल्याला इथे उंची? 13.5. आपण इथे 13.5 उंची घेणार आहोत. तर तर तुम्ही 30-32 ह्या ठिकाणी 12.5 अधिक 1 इंच 13 घेतली तरी चालेल. काही आमच्या गल्लीतला आवाज येत असेल तर त्या आवाजाला हे थोडं हे करा, कारण लहान मुलं आज पतंग वगैरे खेळत आहे त्याच्यामुळे येणारच आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपल्याला शोल्डर किती खांदा किती घ्यायचा आहे? तर आपल्याला ह्या ठिकाणी 4.5 इंच खांदा घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपण इथे खांदा 4.5 घेणार आहोत. आणि इथे मोंढा किती घेणार आहोत? आपण इथे 5 इंच मोंढा घेणार आहोत. 5 इंच. तर आपण तुम्हाला म्हटली हा 4.5 खांदा 4.5 आणि मोंढा 5. तर हे माप अगदी ठरलेलं आहे. 28 छाती असेल तर खांदा तुम्ही 4 घ्या आणि मोंढा 5च ठेवा. आता हे 30-32 असेल तर मोंढा 4.5 घ्या आणि हे अंतर मोंढा 5 घ्या आणि शोल्डर 4.5 घ्या. अगदी फिक्स अंतर आहे. ह्या मापाचे जर तुम्ही शिवलं ब्लाऊज तर तुमचं अगदी ॲक्युरेट बसेल. तर तुम्ही म्हणाल आमचं ह्या मापाचं ब्लाऊज नाही आहे, तर याच्या पुढचं 34-36 साठी आपल्याला हे सुद्धा 4.5ला एखाद 2 रेष घेतली, 4.5ला एखाद 2 एवढं घेतलं म्हणजे पूर्ण 5 न घेता अशा पद्धतीने जर आपण इथे खांदा घेतला आणि जो मोंडा आहे तो 5च ठेवायचा आहे. तर तुमचे हे पुढच्या मापांचं बी तुम्हाला इथे कटिंग करता येईल अशा पद्धतीने. तर 34 आणि 36 या मापांसाठी 34 साठी तुम्ही 4 आणि 2 रेषा घ्या आणि मोंढा 5च घ्या. तर 36 साठी 5 घ्या, खांदा 5 घ्या आणि मोंढा पण 5 घ्या. तर आपण ह्या पद्धतीने आता इथे तुम्हाला तर मी म्हटलीच हे माप काढून दाखवलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. ही बघा, ही लाईन ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं असतं. तर आपली ही छाती किती आहे? मी तुम्हाला म्हटलीच की छाती आहे 30 आणि 32. हे बघा, 30 आणि 32 थोडा फरक असतो. तर याच्यात फक्त अर्धा इंचाचा फरक आहे. तुम्हाला गणित करता येत नसेल तर मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगते की अशा पद्धतीने निम्मा टेप करून घ्यायचा आणि हे निम्म असं अशा पद्धतीने आपण इथे 8 किती आला आहे? आपली छातीचा माप किती आलेला आहे? 8. तर इथे 8वर इथे आपण खूण केली आहे 8 आणि त्याच्यात 2 इंच म्हणजे ही घडी किती आलेली? 10 इंच आपल्याला हे माप आलेलं आहे. तर 10 इंचावर आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. ही बघा, ही लाईन ओढून घेतलेली आहे. या ठिकाणी आपलं 10 आलेलं आहे.
तर तुमचा कमर घेर, आता तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगते कमर घेर कितीही आला, मी हा पेपर थोडा वाळून घेत आहे तुम्हाला दिसण्यासाठी. कमर घेर आपण वरती जर 10 आला तर खाली आपण इथे 9 इंच घेणार आहोत. वरती जर 10 आला तर आपण इथे खाली, तुमचा कमर घेर कितीही असो, कितीही असला तरी चालेल, फक्त इथे वरती 10 असेल तर खाली आपण 9 घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे लाईन जोडून घेणार आहोत. आणि ह्या ठिकाणी परत मी 1 इंचावर आपल्याला एक लाईन मारून घेत आहे. त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, ह्या कोण्यापासून 1 इंच अंतर, ह्या दोघांचा मध्य काढायचा. म्हणजे हे जेवढं अंतर आलेलं आहे, आता हे अंतर आपल्याला 4, त्याचा मध्य आला 2. तर हे बघा हे अंतर आलं आहे आपलं 5, 5चा मध्य आला 2.5, ह्या ठिकाणी 2.5. ते आल्यानंतर आपण इथे पॉईंट आकार, इतके सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते, खूप सोप्या पद्धतीने. त्या आपला हा मागचा भाग झाला आहे, आपण हा घडीचा पेपर घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर पुढचं जे आहे, ह्या ठिकाणी परत तुम्हाला इथे 3 इंच घ्यायचं आहे. हे इतकं कितीही उरो त्याच्याशी आपल्याला घेणं नाही, हे कितीही उरलं तरी चालेल त्याचं. तर इथे गळा आहे, जर त्या कस्टमरच्या ब्लाऊजचा गळा आहे 6.5 घेतलेला आहे, इथे 6.5ला, आणि ह्या ठिकाणी आपण इथे 2.5 इंच घेऊन टाकलेला आहे. बघा 2.5 आल्यानंतर आपण ही लाईन आणि ही लाईन अशी इथे ओढून घेतलेली आहे. ही ओढल्यानंतर ह्या ठिकाणापासून अर्धा इंच घेऊन आणि आपण इथे हे गळा करून घेतलेला आहे. बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, खूप सोपी पद्धत आहे, एकदम सोप्या पद्धत. तसंच ह्या ठिकाणी आता फक्त आपल्याला 1 इंच घ्यायचं, ह्या ठिकाणी 1 इंच घ्यायचं. 1 इंच घेतल्यानंतर 1 इंच घेतल्यानंतर आपण इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे. बघा इथे लाईन ओढून घेतलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे फुल प्रिन्स कटिंग करण्याची, आणि मी याचं टीचिंगसुद्धा दाखवणार आहे. बघा आता ह्याच्या वरती 1 इंच इथे घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी 1 इंच, ह्या ठिकाणी 1 इंच आलं हे 1 इंच. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला 1 इंच, बघा ह्या ठिकाणी 1 किंवा 1.5, आपण इथे 1.5 इंच घेऊ, कारण थोडा पप आला पाहिजे ह्या ठिकाणी, आपल्याला ब्लाऊजला पप आला पाहिजे. तर आपण इथे 1.5 इंच घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणापासून आपल्याला, ह्या ठिकाणापासून इथे 3.5 इंचावर घ्यायचं आहे, आणि इथे 3.5 इंचावर हे दोघी पॉईंट आपण इथे खूण केलेले आहे. त्याच्यानंतर काही जणांचं जे असतं, तर हे बघा काही जण ज्यांचं जे असतं, तर छातीचा टक्स पॉईंट, हा टक्स पॉईंट 9.5 आला, आणि त्याच्यात अर्धा इंच घेतलात की 10 आलेला आहे. तर हा 10 कसं काय आला, की ह्या ठिकाणी मार्जिंग असते, घेतल्यानंतर अंगावर हा 9.5 येत असतो, 9.5 येत असतो. तर हा टक्स पॉईंट आलेला आहे. तर हा टक्स पॉईंट आलेला आहे. तुम्ही जरी टक्स पॉईंट जरी घेतला नाही, तर ह्या ठिकाणापासून तुम्ही 3.5 इंच अंतर जरी घेतलं तरी चालतं, टक्स पॉईंट आला नाही तरी चालेल. ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे. तर अजून पुढचं, ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच, ह्या ठिकाणी अर्धा इंच, आणि ह्या ठिकाणी आपण इथे 2 इंच घेतलेले, ह्या ठिकाणी 2 इंच, आणि वरती आपण इथे परत 2.5 इंच घेतलेलं आहे. ह्या ठिकाणापासून वरती 2.5 इंच घेतलेलं आहे, इथे अर्धा इंच. तर हे अर्धा इंच घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. परत ही जी लाईन आहे, हे बघा ही गळ्यापासून ही लाईन ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही खालची तिरपी एक लाईन ओढून घेतलेली आहे. तसं पाहिलं तर परत ह्या पॉईंटपासून आपण ही एक लाईन ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी परत आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. मी तुम्हाला माझा अंदाजाने अर्धा इंच बरोबर येतं, पण मी तुम्हाला परत टेप लावून मोजते. तर ते अर्धा इंच घेतलेले असतं. तर आता हे अर्धा इंच का घ्यायचं, कारण आपला इथे जे पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, तर याच्यात आपल्याला मार्जिन कमी होऊ नये म्हणून इथे मार्जिन घेतलेली असते आपण. त्याच्यासाठी बघा आता ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे अर्धा इंच वर घ्यायचं आहे, आणि हा इथला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. झालं इझी. आणि परत बघा हा पॉईंट, याच्यापासून आपल्याला इथे 1 इंचावर, आपल्याला ह्या पॉईंटपासून 1 इंचावर घ्यायचं आहे.
आणि हा पॉइंट अलगद आपण अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे. जोडला, हा पॉइंट आपण इथे जोडला. त्याच्यानंतर आपल्याला हा जो पॉइंट आहे हा इथून आपल्याला ह्याला जोडायचा आहे. बघा, अशा पद्धतीने याला हा पॉइंट जोडायचा आहे. तर आज मी तुम्हाला 30 आणि 32 छातीच्या मापाची फुल प्रिंटची कटिंग शिकवलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी कट कसं करायचं बघा. आपण हा 1 इंच वाढवलेला आहे. त्याच्यासाठी आपण ह्या ठिकाणी हा खालचा भाग आहे आपण हा कट करून टाकणार आहोत. हा कट केलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण हे जितकं वाढवलेलं आहे, हे बघा, हे आपण हे जेवढं हे इतकं वाढवलेलं आहे, हे ह्या ठिकाणी आपण इथे एक घडी वाळून घ्यायची. ही घडी वाळली, आपण हे वाढवलेलं आहे त्याची ही घडी वाळली. त्याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे तो पण आपण 1 इंच वाढला आहे, त्याची पण अशी घडी वाळून घ्यायची. झाली ही घडी तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर हा जो भाग आहे याची सुद्धा आपल्याला अशी घडी वाळून घ्यायची आहे. हे बघा, आपण ही अशी घडी, तर ही घडी वाळून झालेली आहे आणि आपल्याला फक्त मागचा मोंढा आपल्याला इथे कट करायचा आहे. हे बघा, आता आपण हा मागचा मोंढा कट केलेला आहे आणि ह्या घड्या काढून टाकायच्या आहे. हे बघा, ह्या घड्या काढलेल्या आहेत. ह्या ठिकाणी जर आपल्याला बघा परत एकदा हा जो भाग आहे आपल्याला गळा तर दोघांचे आपल्याला हा पुढचा गळा घ्यायचा आहे, मागचा गळा आपण नंतर घेणार आहोत. तर ह्या पुढच्या गळ्यावर आपण इथे असं कट करून घेतलेला आहे हा. तर आता आपण हे वाळलेलं होतं, तर बघा आपण हा पेपर इथे वाळलेला होता. हे बघा, ह्या गुड्या दिसत असाल तुम्हाला इथे गुड्या दिसत आहेत, गुड्या दिसून राहिल्या. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी बघा. आणि मैत्रिणींनो, एक सांगते तुम्हाला की हे जे ब्लाऊज आहे फुल प्रिन्स शिवायला इतकं सोपं जातं आणि पटकन होतं आणि खूप सुंदर असं फिटिंग खूप सुंदर बसते. अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर कटिंग केली आणि खूप छान असं जर अशा माझ्या पद्धतीने जर पेपर कटिंग करून आणि शिवलं, तो जो पप येतो तो अगदी व्यवस्थित येतो. बघा, आपला हा मागचा भाग झालेला आहे. मागचा भाग झालेला आहे. आपल्याला आता हा पुढचा भाग काढायचा. आपण हा मागचा भाग आपण बाजूला ठेवणार आहे. बघा, आपण जसं जसं हे कट वाळलेलं होतं तुम्हाला याच्यावर ठेवून दाखवलं तसं आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण इथे कट करून घेणार आहोत. हे झालं. त्याच्यानंतर हा बघा, हा आपण अर्धा इंचाचा हा जो भाग आहे आपण हा इथे कट करून घेणार आहोत. हे बघा, हा कट केला. त्याच्यानंतर आपण हा मोंढ्याचा आकार इथे कट केलेला आहे. हा इथला थोडासा मोंढ्याचा आकार आहे तो सुद्धा आपण इथे कट केलेला आहे. अशा पद्धतीने आपण फुल प्रिंटची कटिंग झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने. बघा, आता हा जो पॉइंट येतो हा पॉइंट महत्त्वाचा असतो. हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपल्याला टक्स पॉइंट येतो. हा ह्या ठिकाणी आपण इथे त्रिकोणी नॉचेस करून घेणार आहोत. ही नॉचेस केलेला आहे. बघा, या इथे पॉइंट दिलेला आहे त्याला सुद्धा आपण इथे त्रिकोणी. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट बघा, अशा पद्धतीने आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट हा असा ह्या ठिकाणी आलेला आहे आणि हा आपण असा सजवणार आहोत. आणि हे बघा, आणि मग असा पप, खूप सुंदर असा पप येतो. तर आपला हा मागचा भाग, आपला ही कटिंग झालेली आहे. अगदी छान, एकदम सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला वाटलं तर इथे अर्धा इंच, ह्या ठिकाणी अर्धा इंचाला सुद्धा असा थोडासा किंचित उतार दिला तरी चालतो. ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंचाला थोडा उतार दिला. हे बघा, या ठिकाणी
तर ह्या ठिकाणी तुम्हीला वाटलंच तर तुम्ही ह्या ठिकाणी तर हा अर्धा इंचाचा उतार दिला तर तरी तुम्हाला चालेल. तर हे दोघं भागांना द्या, हा मागच्या पुढच्या दोघं भागांना, हा इथे हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि हे तुम्हाला याच्यात आता तुम्हाला जितका मोठा गळा घ्यायचा तुम्ही तेवढा मोठा गळा घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही कितीही मोठा गळा घेऊ शकतात. तर तुम्ही म्हणाल याची, तर मी आज याची बाही सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अगदी छान अशी बाही सुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. आपला जो हा कागद उरलेला आहे, हा बघा हा खालचा कागद उरलेला आहे, तर त्याच्यात आपण बाही घेणार आहोत. तर बाही साधारण आपल्याला अगदी छोटी घ्यायची आहे त्यांना. तर आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे 4.5 इंच बाही घेतलेली आहे. मार्जिंगसह 4.5 घेतलेली आहे. तिचा दंडघेर हा 10 आहे. 10 आणि आपण 10 आहे तर त्याच्यात निम्मा 5 घ्यायचा. 5 मध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचा, म्हणजे आपण हा इथे 5.5 6 घेतलेला आहे. हा 6 घेतलेला आहे. आणि 6 घेतल्यानंतर बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी 3 इंच अंतर घ्यायचं आहे. तर आपण हा दंडघेर 6 घेतलेला आहे, 5 आलेला आहे. मार्जिंगसाठी 1 इंच म्हणजे 6 घेतला आहे, तर 5 हा हा दंडघेर इथे 5 आलेला आहे. आणि त्याच्यात आपल्याला इथे 2 इंच मिळवायचं आहे. म्हणजे हिची घडी किती येणार आहे, 7 इंचाची घडी येणार आहे. ही घडी किती येणार आहे, 7 इंच. म्हणजे हे 7 आल्या. ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेणार आहोत. परत मी तुम्हाला म्हणतेच की ह्या बाजूला परत इथे 1 इंच, म्हणजे हे अंतर 1 इंच. ते अंतर घेतल्यानंतर हे बघा, हे अंतर घेतल्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी 6 आलेला आहे. 6चा मध्य काढायचा आणि हे वरती घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर अगदी सोपी पद्धत बघा, हे 3 आलेलं आहे आपलं. ह्या ठिकाणी 1, ह्या ठिकाणी 1 आणि ह्या ठिकाणी 1 असं अंतर आल्यानंतर परत ह्या दोघांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. ह्या अंतराचा मध्य बघा, इथून 1 इंच, इथून 1 इंच आणि इथून 1 इंच, असं 1-1 इंच. ते आल्यानंतर बघा ही बाही आपल्याला अशी ठेवायची आहे. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट असा देऊन घ्यायचा आहे. झाला. त्याच्यानंतर हा खालचा आणि हे अशा पद्धतीने ही अशी आपली अगदी सोपी बाहीची कटिंग तुम्हाला मी सांगितलेली आहे. बघा, आपण हा एक्स्ट्रा भाग कट करून टाकणार आहोत. आणि तर आपण हे बघा, तर आपली ही बाही झालेली आहे. आणि आपण इथे अर्धा इंच कशासाठी वाढवलं की हे दोघांचं आपल्याला इथे मार्जिन कमी पडू नये म्हणून आपण इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला ही बाही ॲक्युरेट येणार आहे. अशी इथे मार्जिन जाणार आहे, ॲक्युरेट बाही येणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.